कसारा गावासह परिसरात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संकटावर काही प्रमाणात मात करण्यासाठी प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून त्याबाबतची सविस्तर माहिती कसारा गावचे उपसरपंच शरद वेखंडे यांनी बातमीपत्र समता वृत्त न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दिली. शरद वेखंडे यांनी सांगितले की प्रशासनाच्या माध्यमातून दररोज टँकरद्वारे पाणी आणले जात असून ते प्रथम निश्चित ठिकाणी म्हणजेच रुस्तुमची बाटलीवाला यांच्या विहिरीत साठवले जाते. त्यानंतर हे पाणी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या तळ्यात सोडले जाते. तळ्यात जमा झालेले पाणी पुढे जलपुरवठा यंत्रणेद्वारे गावातील नागरिकांपर्यंत पोहोचवले जाते. समता वृत्त आज या वाहिनीद्वारे आपण या ठिकाणी कसारा गावचे उपसरपंच माननीय श्री शरद वेखंडे साहेब यांची एक मुलाखत घेऊया आणि आपल्या कसारा गावावरती जे मोठं पाण्याचं संकट आलं आहे त्या संदर्भात जे काही उपाययोजना चालू आहे त्याबद्दल त्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार रमेशजी, खरं तर कसारा गावावरती फार मोठी भीषण पाणी टंचाई या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि ह्या टंचाईतून आम्हाला सगळ्यांना सहकार्याने टंचाई मुक्त करण्यासाठी पावले उचलायची आहेत. आणि आज आपण या ठिकाणी आलात तर या ठिकाणी शासनाकडून पंचायत समितीकडून जे टँकर येतात ते टँकर साधारणतः 15 ते 20 टँकर दररोज या ठिकाणी येतात आणि त्या टँकरची क्षमता जवळजवळ एका टँकरमध्ये 20 ते 24 हजार लिटर पाणी त्या ठिकाणी येत आहे. परंतु आपण पाहू शकता हा जो कच्चा रस्ता आहे हा रस्ता पुढे धरणाच्या आपल्या विहिरीवर जातो जिथे पाणी लिफ्ट केलं जातं आणि कसारा जे पूरक पाणी पुरवठा योजनेचं जे फिल्टर प्लॅन्ट आहे त्या टाकीमध्ये टाकलं जातं. परंतु हा रस्ता कच्चा असल्यामुळं त्या ठिकाणी ते टँकर जाऊ शकत नाही आणि म्हणून प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी ते टँकर आपण इथे अडवू शकत नाही. म्हणजे जर टँकर आपण इथे उभे केले तर ते पुन्हा रिटर्न येणार नाही, मग कमी प्रमाणात पाणी मिळेल. म्हणून आपण तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी जी विहीर आहे या विहिरीमध्ये आपण स्टोअर करतो आणि ह्या विहिरीतून मग आता ज्या काही राजकीय संघटना या ठिकाणी आपल्याला मदत करायला सरसावल्या आहेत त्यापैकी शिवसेना असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, यांनी जवळजवळ या ठिकाणी एक 4-5 टँकर त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि ह्या विहिरीतून पाणी लिफ्ट करून त्या टँकरद्वारे आपल्या ज्या तलावावरती असणाऱ्या जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये टाकलं जातं आणि तिथून कसारा गावासाठी सध्या तरी पाणी पुरवठा चालू आहे. मी आपल्याला एक अजून माहिती विचारू इच्छितो की आपल्या कसारा गावासाठी म्हणजे पूरक पाणी पुरवठा आपल्याला म्हणजे साधारण किती लागणार आहे आणि आपल्याला प्रशासनाकडून किती पाणी पुरवठा होतोय ही जरा माहिती मिळेल का? रमेशजी, साधारणतः आपण जे रेग्युलर पाणी जे आहे ते 10-12 लाख लिटर पाणी कसाऱ्यासाठी लागतो दररोज. परंतु आता आपण टंचाई आणि पाणी नसल्यामुळं साधारणतः एक 4-5 लाख लिटर पाण्याची आपल्याला आवश्यकता आहे, जेणेकरून आपण अर्धा ते पाऊण तास प्रत्येक घराला पाणी देऊ शकतो. आणि या ठिकाणी जे पाणी येतं आहे साधारणतः आता समजा 20 टँकर आले तर 20 टँकरमधून तुम्ही जर आपण पकडलं 24 हजाराचा एक टँकर आहे तर साधारणतः 4-5 लाख लिटर पाणी त्या ठिकाणी येत आहे. आणि मग हे पाणी आपण या ठिकाणी टाकल्यानंतर हेच पाणी उचलून आपण आपल्या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या ज्या टाक्या आहेत त्या भरतोय आणि त्याच्यातून आपण लोकांना पाणी देण्याचा प्रयत्न करतोय. आता साधारणतः प्रत्येक वार्डामध्ये जो रेग्युलर आपली सिस्टीम आहे त्या सिस्टीमनुसार जशी जशी टाकी भरते तसं तसं आपण पाणी देण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आता आपण जे पाणी पुरवठा आहे म्हणजे जो शासनाकडून होतो तो आपल्याला मुबलक होतोय असं तुम्हाला म्हणायचं आहे सध्या तरी? रमेशजी, कधी कधी एक 8-10 टँकर येतात, कधी 12 येतात, कधी 15 येतात, कधी 20 येतात. पूर्ण आपली जी आवश्यकता आहे तेवढी तर या ठिकाणी म्हणजे गरज जास्ती आहे. परंतु शासनाकडून आपल्याला जे काही टँकर येतात त्याच्यात आपण त्यांचं आभार मानलं पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई आणि आपल्याला ते स्पेशल असे 15-20 टँकर देण्याचा प्रयत्न करतात. माननीय तहसीलदार साहेब असतील, माननीय विजया पांढरे मॅडम ज्या पाणी पुरवठ्याच्या आहेत, गायकवाड साहेब असतील, यांना सातत्याने आमचा फोन चालू असतात
आणि मग ते आपल्याला इकडे पाठवून देतात टँकर. म्हणून त्या निश्चितच त्यांचं आपण याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे किंवा त्यांना आभार मानलंच पाहिजे. धन्यवाद साहेब. तुम्ही आपल्याला जो अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि जी प्रॉपर माहिती पाहिजे ती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.